Hello everyone. Today I brought for you second semester exam 2023-24 class 6 subject science, the upcoming question paper with its answers. In this video we will see a science paper that can come and we can also see how to write its answers. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर आणि आपण बघत आहात माझं यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 6वीच्या द्वितीय सत्र परीक्षेचा सायन्स या विषयाचा सेमी इंग्रजीचा येऊ शकणारा पेपर आणि त्यातील प्रश्नांची उत्तरे. चला तर जास्त वेळ न करता या व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी अजूनही चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघून झाल्यावर जास्तीत जास्त इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांना आपण शेअर करा. सो लेट्स सी द क्वेश्चन्स अँड देअर आन्सर्स. पहिला क्वेश्चन 1A काय म्हणतोय बघा. फिल इन द ब्लँक्स विथ द प्रॉपर वर्ड्स. दिलेले त्या ठिकाणी तुम्हाला शब्द आहेत आणि दिलेले वाक्य आहेत, त्या रिकाम्या जागा तुम्हाला भरायच्या आहेत. द फर्स्ट वन इज द कॅपॅसिटी दॅट एन ऑब्जेक्ट हॅज फॉर डुईंग वर्क इज कॉल्ड एनर्जी. Second one, is a natural source of light. That means star is a natural source of light. Tisra, 28th February is celebrated as National Science Day in India. And fourth आहे, a magnet remains steady in a north-south direction. Okay. Now the big question is, which machines will you use to do the following work? हे वर्क करण्यासाठी कोणते मशीन्स तुम्ही वापरणार आणि त्या मशीनचा प्रकार कोणता आहे? द फर्स्ट वन इज टू रिमूव्ह द लीड ऑफ अ टीन. तर यासाठी मशीन असणार आहे लिव्हर किंवा आपण त्याला म्हणतो ओपनर आणि टाईप ऑफ मशीन आहे सिंपल मशीन. टू कट व्हेजिटेबल्स मशीन आहे नाईफ, टाईप ऑफ मशीन सिंपल मशीन. टू ड्रॉ वॉटर फ्रॉम अ वेल मशीन आहे पुली, त्याला म्हणू आपण सिंपल मशीन. टू होल्ड अ पापड फॉर रोस्टिंग इट यामध्ये आहे मशीन टॉंग आणि ती आहे एक सिंपल मशीन. ओके. नाऊ क्वेश्चन नंबर 2A काय म्हणतोय. मॅच द पेयर्स. जोड्या लावा. या ठिकाणी ग्रुप ए मध्ये काही ॲक्शन्स दिले आहेत आणि ग्रुप बी मध्ये त्याच्यामध्ये असणारी एनर्जी दिली आहे, तर त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. रोलिंग ऑब्जेक्ट त्यामध्ये असतो बी कायनेटिक एनर्जी. फूड त्यामध्ये असते सी केमिकल एनर्जी. स्ट्रेच्ड बो म्हणजे ताणलेला बाण त्यामध्ये असते डी पोटेन्शियल एनर्जी. अँड द लास्ट वन इज सनलाईट त्यामध्ये असते हीट एनर्जी. तर आपण आता याच्यामध्ये समोर जाऊया. बी मध्ये काय म्हणतोय बघा. आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ मोशन. कोणती मोशन आहे ते सांगायचं आहे. फर्स्ट वन इज मुवमेंट ऑफ द अर्थ अराउंड द सन यामध्ये आहे सर्क्युलर मोशन. नेक्स्ट वन मेटिओर फॉलिंग फ्रॉम द स्काय यामध्ये आहे लिनियर मोशन. थर्ड वन इज अ फिश स्विमिंग इन वॉटर यामध्ये आहे रॅन्डम मोशन. नेक्स्ट वन इज द प्लग्ड स्ट्रिंग ऑफ अ सितार यामध्ये आहे ऑक्सिलेटरी मोशन. अँड द लास्ट वन इज रॉकेट लॉन्च्ड फ्रॉम द ग्राउंड इट हॅज द लिनियर मोशन. तर या पद्धतीने आपण त्या मोशन्स काय करू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो. द नेक्स्ट क्वेश्चन इज सी. फाइंड द ऑड वन आउट. वेगळा शब्द ओळखा. पहिला ग्रुप आहे सनलाईट, विंड, वेव्ज आणि पेट्रोल. तर यामध्ये ऑड वन आउट आहे ऑन ऑप्शन 4 पेट्रोल, कारण बाकीचे सगळे काय आहेत एक प्रकारे नॅचरल सोर्सेस आहेत. सेकंड वन प्लॅनेट, सॅटेलाइट्स, ॲस्टेरॉइड, डॉर्फ प्लॅनेट. यामध्ये जो वेगळा शब्द आहे ऑड वन तो आहे सॅटेलाइट, कारण बाकीचे सगळे नॅचरल थिंग्स आहेत. सॅटेलाइट्स हे आजकाल आर्टिफिशियल सुद्धा आहेत, म्हणून ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. त्यानंतर बघा समोर बघूया क्वेश्चन 3A काय म्हणतोय बघा. व्हिच मॅग्नेट विल यूज. आपण कोणता मॅग्नेट वापरू ही क्रिया करण्यासाठी. आयरन इज टू बी सेपरेटेड फ्रॉम स्ट्रॅस. तर यामध्ये वापरू आपण इलेक्ट्रोमॅग्नेट्स. सेकंड वन यू आर लॉस्ट इन अ फॉरेस्ट यासाठी वापरू आपण बार मॅग्नेट डिव्हाइस. अँड द थर्ड वन इज अ विंडो शटर ओपन्स अँड शट्स कंटिन्युअसली इन द वाइल्ड. तर यासाठी वापरू आपण परमनंट मॅग्नेट.
Okay, the next question is B. Answer the following questions. खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज मीन्ट बाय वेट? तर याचं आन्सर काय लिहू आपण? इट इज द मेजर ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ॲक्टिंग ऑन अ बॉडी. ठीक आहे. नेक्स्ट वन इज व्हॉट इज मीन्ट बाय सिम्पल मशीन्स? तर त्याची डेफिनेशन लिहू शकतो आपण, अ मेकॅनिकल डिव्हाइस that changes the direction or magnitude of a force. Third one is what is meant by noise pollution? तर याचं आन्सर लिहू आपण, unwanted or excessive sound that can affect human health, wildlife and environmental quality. Fourth one is what book did Newton write about light? तर याचा आन्सर आहे ऑप्टिक्स. And the last one is where is the biggest sun dish? तर याचं उत्तर आहे in Australian National University campus. In this way we can write their answers. Now turn to the next question. Tick right mark to the correct answer. First, who developed the technique of generating electricity with the help of magnet? तर याचा आन्सर आहे मायकल फॅराडे. नेक्स्ट, हाऊ मेनी प्लॅनेट्स आर देअर इन द सोलर सिस्टीम? तर याचा आन्सर आहे 8. द प्लॅनेट विथ द मोस्ट सॅटेलाइट? तर याचं उत्तर आहे यामध्ये सॅटर्न. ओके, अशा पद्धतीने आपण ते करेक्ट आन्सर मार्क करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन 4A. व्हाय म्हणजेच गिव्ह द रिझन्स. मशीन्स आर ऑइल्ड फ्रॉम टाइम टू टाइम. मशीन्स आर ऑइल्ड फ्रॉम टाइम टू टाइम. तर याचं रिझन आहे टू अवॉइड विअर अँड टिअर ऑफ मशीन्स. नेक्स्ट क्वेश्चन, पावडर इज स्प्रिंकल्ड ऑन अ कॅरम बोर्ड? तर याचा आन्सर लिहू शकतो आपण, टू डिक्रीज द फ्रिक्शन बिटवीन बोर्ड सरफेस अँड कॉइन्स. अँड द थर्ड वन इज ट्रॅव्हलर्स बॅग्स हॅव वीज. तर याचं उत्तर वी शुड, याचं उत्तर आपण लिहू शकतो टू मेक इट इझी टू कॅरी देम एनिवेअर. अशा पद्धतीने त्यांचे आन्सर्स आपण लिहू शकतो. नाऊ द नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट शुड वी डू? आपण काय करायला पाहिजे? अ फॅक्टरी इन द सराउंडिंग इज प्रोड्युसिंग कंटिन्युअस लाऊड नॉईज. तर अशा सिच्युएशनमध्ये आपलं उत्तर असायला पाहिजे, वी शुड लोड अ कंप्लेंट अगेन्स्ट द फॅक्टरी to a local government body. Okay. Next question, what are the various forms of energy? There are many forms of energy. We can write some forms: potential energy, kinetic energy, heat energy, chemical energy, magnetic energy, electrical energy, gravitational energy and light energy. याशिवाय अनेक असे फॉर्म्स तुम्ही लिहू शकता, वाइंड एनर्जी वगैरे. ओके, तर एवढे आपण व्हेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जी लिहू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन इज क्लासिफाय द फॉलोइंग. दिस इज द लास्ट क्वेश्चन ऑफ युअर क्वेश्चन पेपर. यामध्ये काही तुम्हाला ऑप्शन्स दिले आहेत, ते सर्व मशीन्स आहेत आणि यांना तुम्हाला सिम्पल मशीन्स कोण आहेत त्या सिम्पल मशीन्समध्ये लिहायचे आहेत आणि कॉम्प्लेक्स मशीन्स असलेल्या कॉम्प्लेक्स मशीनमध्ये लिहायचे आहेत. वेज ही आहे सिम्पल मशीन, नीडल सिम्पल मशीन, सिविंग मशीन कॉम्प्लेक्स मशीन, inclined plane is a simple machine, lever simple machine, a crane complex machine, an opener simple machine, a staircase is a simple machine, cycle is a complex machine and a knife हे आहे simple machine. तर अशा पद्धतीने आपण आज या ठिकाणी सेकंड सेमिस्टर एक्झाम क्लास 6 सब्जेक्ट सायन्स याचा एक येऊ शकणारा पेपर पाहिला आणि त्या पेपरमध्ये दिलेल्या प्रश्नांची आपण लिहू शकणारी उत्तरेही पाहिली. आशा करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून सायन्स या विषयाचा अभ्यास आपला पूर्ण होऊ शकेल आणि आपल्याला आउट ऑफ मार्क्स त्यामध्ये मिळू शकतील. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर याला आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका. असेच तुम्हाला क्वेश्चन पेपर विथ आन्सर शीट्स
जर व्हिडिओ बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये द्वितीय सत्र परीक्षा अशा नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण बाकीच्याही विषयांचे आणि इतर बाकीच्याही वर्गांचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। चला तर मी आपली रजा घेतो। सर्वांना माझा नमस्कार।